शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. नमस्कार, मी उमेश मोहिते आणि आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र. संजीवन गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रमांद्वारे कलाविष्कार. रत्नागिरी पटवर्धन हायस्कूलच्या गुरुवर्य रामचंद्र पुरुषोत्तम जोग संजीवन गुरुकुलचे वार्षिक स्नेहसंमेलन विविध गुणदर्शन कार्यक्रमांनी उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व श्रीफळ वाढवून झाली. प्रबंधक मनोज जाधव यांनी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर प्रशालेचे मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे, संस्था सदस्य विनायक हातखमकर, विजय वाघमारे, पर्यवेक्षक नितीन मोहिते, सदस्य श्री कुष्टे, ज्येष्ठ अध्यापिका सौ मनाली नाईक, पालक प्रतिनिधी श्री कांबळे, सौ गाडगीळ, संस्थेचे उपकार्याध्यक्ष श्रीराम भावे यांचे पुष्प देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रबंधक जाधव सर यांनी केले. इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम असे विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. कार्यक्रमाचे परीक्षण श्रीमती ऋतुजा वजे व ऋतुजा गोसावी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यापक दिनेश मोहिते तसेच गुणदर्शन कार्यक्रमाचे निवेदन विद्याराणी घडशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालकांचे सहकार्य लाभले. आमचे प्रतिनिधी रवी जाधव, रत्नागिरी. अमित इथं बस ना.
पैसे घेऊन सत्ता सालीच्या दुकानात गेलो. मला सुंदर अशी साडी घेतली आणि गल्लीत जाता गल्लीजवळ खूप गर्दी होती. गल्लीची दिवाळीची आहे पण दिवाळी नव्हती. मी सर्वांना भेटत आत गेलो तर माझी आई अशी पडलेली होती. तिच्या नाकात तोंडात कापूस घातला होता. नाही मला आई उठ उठ. आई काय उठतच नव्हती. नाही साडी पण दाखवली. आई साडी बघ आई, मी तुझ्यासाठी नवीन साडी घेतली आहे. आई साडी पण बघत नव्हती. मी आईला सांगितलं बघ आई मी तुझं आंघोळ पण नाही केली. आई बघ ना. आई एक आई खालती मला तुझ्या खुशीत दे ना आई. आई मित्रांनो आपण आईला सगळं काही पण बोलतात. मित्रांनो बोलू नका, तिची काळजी घ्या. धन्यवाद. प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.